नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की स्वीटीला इंद्रनीलच्या मदतीने सानिकाला आणि सानिकाच्या घरच्यांना कसं वेठीस धरलं. या सगळ्या प्रकरणातून अलगद आणि अगदी व्यवस्थित खंबीरपणे श्रावणी कशी बाहेर काढते आणि सानिकाचा हक्क सानिकाला कसा मिळवून देते हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं की आता सानिकाच्या दारावर मोर्चा आलेला असतो. हे सगळं स्वीटीने मोर्चा वगैरे घडवलेलं असतो. जो घर मालक असतो त्याला सुद्धा फूस लावलेली असते. कॉलनीतल्या बायका असतात त्यांनाही फूस लावलेली असते की सानिका कोणाचं आणि कोणाचं पाप पोटात पाळती आणि आपल्याला ते सहन करायला लागते. आपल्या मुलांवर काय संस्कार होणार, मुलीबाळींवर काय संस्कार होणार. आता हे सगळं खोटं नाटक स्वीटीने पढवलेलं असतं आणि कॉलनीतले लोक लगेच स्वीटीच्या मागे मागे निघालेले असतात. मोर्चा आणलेला असतो. चपलांनी यांना मारलेलं असतं. यांचं चपला मारून मारून बुरे हाल केलेले असतात. अख्ख्या घराची नाचक्की केलेली असते. सानिकाने एकटीने काय केलंय ते केलंय, पण सगळ्या घराला भोगायला लागलेलं असतं. का तर फक्त स्वीटीला सूड उगवायचा आहे म्हणून स्वीटीने सगळं काही केलेलं असतं. आता स्वीटी इतका अचानक हमला करते की यांना काहीच अधिकार राहिलेला नसतो की आपण काही बोलावं किंवा यांच्याकडे बोलण्यासाठी काही प्रूफ वगैरे काहीच नसतो. टेस्ट वगैरे केलेली नसते. त्यामुळे खरंच हे बाळ सानिकाचं आणि इंद्रनीलचं आहे की सानिका आणि अजून कोणाचं तरी आहे याची गॅरंटी नसते. त्यामुळे या लोकांना काही बोलायला चान्सच राहिलेला नसतो. घर मालक सुद्धा असा काय भडकवून आणलेलं असतो स्वीटीने की तो आल्या आल्या लगेच घर खाली करायचं. अशा घाणेरड्या पोरींना माझ्या घरात राहण्याची जागा नाहीये आणि मुळात समाज तुमच्यामुळे कलंकित होतोय. लगेच घराच्या बाहेर व्हायचं. तेव्हा श्रावणीने खड्या शब्दात त्याला सुनावलेलं असतं की 1 महिन्याची आम्हाला ॲडव्हान्समध्ये तू नोटीस पाठवायला पाहिजे होती. दिली का नाही? ॲडव्हान्समध्ये नोटीस दे, मग आम्ही जाऊ शकतो. तसं आम्ही जाणार नाही आणि जबरदस्तीने काढलं तर कारवाई करू. आता मात्र श्रावणी पॉइंटने बोलायला लागलेली असते आणि सगळ्यांचीच बोलती बंद करते. आता जी स्वीटी असते ती खाली मान घालते आणि गुपचूप निघून गेलेली असते. घर मालक असतो त्याची सुद्धा तीच गत होते. गुपचूप खाली मान घालून निघून गेलेलं असतो. आता मात्र जो काही तमाशा झाला, सगळी लोक आली, चपलांनी मारलं यांना, नको नको ते घाण बोलले आणि सगळ्यांचीच इज्जत काढली. त्याच वेळेला श्रावणीने ठरवलेलं असतं माझ्या घरच्या लोकांचा जो मान सन्मान गमावलाय तो त्यांचा मी त्यांना परत मिळवून देणार, तेव्हाच मी काय राहणार. कारण मी शुभूची बायको आहे आणि शुभूला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी काय शांत बसत नसते. श्रावणीला घरातली लोक इतकी टॉर्चर करत असतात ते सगळं विसरून ती फक्त आणि फक्त सानिकासाठी लढायला तयार झालेली असते. कारण सानिकाला न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे. ती माझी नणंद आहे, नवऱ्याची बहीण आहे. या नात्याने तिला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे. तिलाच काय, कुठलीही जरी मुलगी असली तरी अन्याय झाला तर तिला हा न्याय मिळालाच पाहिजे. त्यामुळे श्रावणी अगदी मनापासून सगळी तयारी करत असते आणि काहीही झालं तरी आता न्याय मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचा तिने ठरवलेलंच असतं. ती सुद्धा आता कामाला लागलेली असते. तिने सानिकाजवळ जेवढे इंद्रनीलचे तिचे फोटोज वगैरे ते सगळे काही फोटोज मिळवलेले असतात. सानिकाकडून बरीच अशी काही माहिती मिळवलेली असते की इंद्रनील पुढे ती मांडली की इंद्रनीलची बोलतीच बंद होणार. स्वीटीने इंद्रनीलला अशी पट्टी पडवलेली असते की इंद्रनील फक्त स्वीटीच्याच तालावर नाचत असतो. स्वीटी म्हणेल तसंच ऐकत असतो. आता इंद्रनील स्वीटीच्या तालावर जरी नाचत असला तरी पण स्वतःची बुद्धी असते ती अजिबातच वापरत नसतो आणि हे श्रावणीला आवडलेलं नसतं. तो सानिकावर प्रेम करतो, तिच्याशी लग्न करायला तयार आहे. फक्त स्वीटीने दम भरलाय किंवा स्वीटी त्याला म्हणते की मी काहीही करेल, त्यामुळे तो घाबरलेला असतो आणि लग्नाला नकार देतो. मुळात त्याने डायरेक्ट सांगितलेलं असतं की हे पोटातलं बाळ माझं नाहीच, ह्याचा बाप कोण आहे शोधून आण, मला माहित नाही आणि माझ्याकडे येऊ नकोस. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्याच तळपायच्या मस्तकात गेलेली असते. पण हे गरीब असतात, परिस्थिती नसल्यामुळे मजबूर असतात. स्वीटीच्या पैशापुढे किंवा तिच्या रुबाबापुढे यांचं काहीच चालत नाही आणि त्यात मुलीची बाजू पडती बाजू असा यांचा गैरसमज असतो. पण खरं तर न्याय हा मिळायलाच हवा. मुलगी एकटी प्रेग्नंट राहिलेली असते श्रावणीच्या भाषेत, असं नाही ना, मुलाची सुद्धा तेवढीच चूक असते. मग मुलाला सुद्धा जाब विचारायला पाहिजेच की. सानिकाकडे येऊन जाब विचारताय, तिला नको नको ते बोलताय, नको नको ते आरोप करताय. का? तर लग्नाच्या आधी प्रेग्नंट राहिली. मग सगळं काही सानिकाला विचारलं जातंय, तर मग ह्या सगळ्या गोष्टी इंद्रनीलला का विचारत नाहीये, इंद्रनीलशी का बोलत नाहीये. आता जेव्हा श्रावणी हा पॉइंट मारते तेव्हा सगळ्यांचीच बोलती बंद झालेली असते. एकट्या श्रावणी म्हणत असते की एकट्या सानिकाची चूक नाहीच आहे, इंद्रनील सुद्धा तेवढ्याच जबाबदार आहे जेवढी श्रावणी जबाबदार आहे. त्यामुळे शिक्षा असेल तर दोघांना, नाही तर दोघांनाही काहीच बोलायचा अधिकार नाहीये आणि मुळात म्हणजे हा आमचा घरचा प्रश्न आहे, आम्ही सोडवू, असं बोलून त्या दिवशी तो मोर्चा मागे वळवलेला असतो. आता मात्र श्रावणी कामाला लागलेली असते. सगळी माहिती गोळा केलेली असते. हे कुठे भेटायचे, काय
यांचे फोटोज, मेसेजेस सगळे सगळे तिने आता बरोबर लिस्ट बनवलेली असते आणि एक प्रूफ तयार केलेला असतो. आता जसं स्वीटीने गल्लीतली लोक भडकवून मोर्चा आणला होता, श्रावणी सुद्धा मागे पुढे बघत नाही आणि तशीच लोकांना ही भडकवत नाही, पण जे खरं आहे ते दाखवते. सानिकाच्या पोटातलं बाळ कोणाचं हा तुम्ही प्रश्न विचारला तर सानिकाच्या पोटातलं बाळ इंद्रनीलचं हे मी पुराव्या सगट आणि 100% ठामपणे सांगू शकते की सानिकाचा पोटात जे बाळ वाढतंय ते दुसरं तिसरं कुणाचं नसून इंद्रनीलचंच आहे. आता लोकांना खात्री पटलेली असते आणि त्याच पद्धतीने मोर्चा गेलेला असतो आता इंद्रनीलच्या घरी. आधी स्वीटी, इंद्रनील दोघांना पकडलेलं असतं. आता मोर्चातल्या बायका म्हणतात की त्या दिवशी सानिकाला जाब विचारायला गेलो की असं का वागली, आज आम्ही जाब विचारायला आलोय इंद्रनीलला की तू असं का वागलास. एका बिचाऱ्या लाचार मुलीचा फायदा घेतला तू, गरीब मुलीचा फायदा घेतला, मैत्री केली आणि मग तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि नको ते करून बसला. आणि का तर ती प्रेग्नंट झाल्यावर तिचा हात सोडून दिला. जेव्हा तुला ती हवी होती तेव्हा तिचा वापर केला आणि नंतर तिला सोडून दिलं. हे चुकीचं आहे. आता तुझं तोंड काळं करणार म्हणजे करणार आणि तुला फूस लावणारी तुझी बहीण तिचं सुद्धा तोंड काळं होणार, यात काही शंकाच नाही. आता मात्र त्या दिवशी तोऱ्यात आली होती ही स्वीटी आता बिल्ली मांजरीसारखी खाली मान घालून उभी राहिलेली असती. कारण बायका म्हणलेल्या असतात की आता ह्या स्वीटीचं सुद्धा तोंड काळं होणार. एक स्त्री असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीची ती बदनामी करतीये, नको नको ते बोलतीये, तिला पार जीव घेणं यातना येणे दिल्यात. आता ह्या स्वीटीला काही सोडायचं नाहीये. स्त्री असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीच्या जीवावर जर उठत असेल तर या स्त्रीचा उपयोगच नाही ना. हिच्या तोंडाला काळं फासा आणि कलंकित म्हणून हिला आपल्या समाजातूनच काढून टाका. आता मात्र स्वीटीची लायकी स्वीटीला कळालेली असते आणि श्रावणी काय करू शकते हे स्वीटीच्या लक्षात आलेलं असतं. आता इंद्रनीलला ओढायचं, इंद्रनीलचं तोंड काळं करा आणि मग स्वीटीचं तोंड काळं करा असं ते बायका म्हणत असतात. कारण सानिका प्रेग्नंट आहे, इंद्रनील म्हणतो माझ्यापासून नाही आणि सानिका ठामपणे सांगते की इंद्रनीलच माझ्या बाळाचा बाप आहे. श्रावणीने फोटोज, मेसेजेस सगळं पाठवलेलं असतं आणि मुळात श्रावणी एवढ्यांच्या समोर म्हणते की आपण सानिकाची DNA टेस्ट करूया. त्या बाळाचा बाप कोण आहे हे समोर आल्यावर जो कोणी बाप असेल त्याच्याशी लग्न लावून देणार सानिकाचं. चालणार का? तेव्हा सगळ्या बायका म्हणतात हो, जर तो बाप लग्न करायला नकार देत असेल तर आपण त्याला चौकात फाशी देऊ. आता मात्र इंद्रनील थरथर कापायला लागलेलो असतो आणि म्हणतो की माफ करा मला, मी स्वीटीच्या बोलण्यात आलो होतो. खरं तर सानिकाचं आणि माझं प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय, तिच्याशिवाय मी राहूच शकत नाहीये. एका मिनिटात इंद्रनीलने पलटी मारलेली असते की तो स्वीटीच्या बाजूने जो असतो तो एका मिनिटात पलटी मारतो आणि त्या लोकांना म्हणतो तुम्ही म्हणाल तसं तयार आहे मी करायला, मी सानिकाशी लग्न करायला तयार आहे, मी सगळ्यांच्या समोर सांगतो आणि सानिकाच्या पोटातलं बाळ सुद्धा माझंच आहे. फक्त श्रावणीने धमकी दिली की मी DNA टेस्ट करणार आणि जो बाप आहे त्याला समोर आणणार. इंद्रनील स्वतःची चूक कबूल करतो. अजून चव जाण्यापेक्षा, इकडे तिकडे मीडियामध्ये बातम्या पसरण्यापेक्षा आणि लगेच सानिकाशी लग्न करायला मी तयार आहे. आता मात्र स्वीटीच्या तोंडात मारल्यासारखी अवस्था झालेली असते. सगळं एवढं करून पैसा उधळून काहीही हाताला आलेलं नसतं. तोंड काळं न करता स्वीटीचं तोंड काळं झालेलं असतं. खरं तर सगळी काही हिंमत श्रावणीने दाखवलेली असते आणि इंद्रनीलने लग्नाची तयारी दाखवलेली असते. आता इंद्रनील लग्नाला तयार झालाय म्हणून स्वीटी काय करू आणि काय नाही तिला कळत नसतं. खरं तर श्रावणीच्या घरात आनंदाला उधाण आलेलं असतं. शुभूची जी बदनामी होत असते, रोजचा अपमान सहन करायला लागतो बाबाला, आईला, सगळ्यांनाच आणि लोक नको नको ते बोलत असतात. त्यांची तोंड आता गप्प झालेली असते. कारण प्रूफ मिळालेलं असतो. स्वतः याने कबूल केलेलं असतं की मी लग्न करायला तयार होतो. स्वीटी मला म्हटली की लग्न करू नको, यांची लायकी नाहीये म्हणून मी लग्नाला नाही म्हटलो. खरं तर चूक माझी सुद्धा आहे, मी स्वीटीचं ऐकायलाच नको होतं. इंद्रनील स्वतःची चूक मान्य करतो अगदी मोठेपणाने, कारण तो घाबरलेला असतो. श्रावणी उतरलीये यात म्हणजे श्रावणी सगळ्या गोष्टीचा सोक्ष लावणार म्हणजे लावणार. मेसेजेस, फोटो सगळं असतं. आता फक्त DNA टेस्ट करायचा उशीर असतो, तसंही त्याला लग्न करायलाच लागलं असतं. आता मात्र श्रावणी लग्नाची जोरदार अशी तयारी सुरू करते. कारण इंद्रनील बरोबर लग्न लावून देणार असते आणि सगळ्या लोकांच्या समोर सांगितलेलं असतं लग्न झाल्यावर जर या स्वीटीने त्रास दिला तर त्याच्यानंतर आपण स्वीटीवर वेगळीच काहीतरी कारवाई करू. स्वीटी सुद्धा आता जरा वेळ घाबरलेली असते. कारण सगळ्यात जमाव आल्यावर कुणाचंच काही चालत नाही. जमाव एकदाच येणार आणि काय करायचं ते करून जाणार. त्यामुळे स्वीटी खरंच घाबरलेली असते. आता मीडियामध्ये ही बातमीच गेली तर बदनामी होणार, कुठेच तोंड दाखवायला जागा राहणार नाही. कारण आधी तिने बिचाऱ्या सानिकाला टॉर्चर केलेलं असतं आणि आता तीच वेळ तिच्यावर येणार असते. त्यामुळे ती हादरलेली असते. श्रावणी म्हणते की 1000 वेळा विचार करायला पाहिजे होता तू. एक स्त्री असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीला बदनाम करत होती, टॉर्चर करत होती. तीच पाळी आता तुझ्यावर आली आहे बदनामी सहन करायची, तर तोंड लपवती हवी सीटे. इथून पुढे वागताना बोलताना जरा विचार करत जा
आणि समोरच्याच्या मन भावना जपायला शिक स्वीटे, क्रूरपणा सोडून. नाही, सॉरी असं काहीच म्हणत नाही. श्रावणी म्हणते लग्न लावून द्यायचं की नाही तुझा प्रश्न नाहीच राहिलाय, तो आता समाजाचा प्रश्न राहिलाय. समाजाकडे गेली होतीस ना तू न्याय मागायला, आता समाजच न्याय करून देणार आहे या सानिकाचं आणि इंद्रनीलचं लग्न मी थाटामाटात करणार आणि तुझ्या घरात सानिका येणार, तेही अगदी मानाने. जर त्यानंतर सानिकाला त्रास दिला तर माझ्याशी गाठे, लक्षात तर स्वीटे. आता मात्र स्वीटी सगळ्याच बाजूने हरलेली असते. सगळं काही करून सुद्धा तिच्या हाताला काही चाललेलं नसतं. ना शुभू ना इंद्रनील, सगळे तिच्या कचाट्यातून सुटलेले असतात आणि आता मात्र काहीही तिच्याकडे राहिलेलं नसतं. फक्त पश्चाताप स्वीटीकडे राहिलेलं असतो. हे सगळं केल्याने आता मात्र श्रावणीच्या घरच्या लोकांचं श्रावणीकडे बघायची नजर बदललेली असते. तिच्यावर जो राग असतो तो अगदी मावळलेला असतो. आई तर फार कौतुक करायला लागलेली असते आणि सगळे श्रावणी 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 उदो उदो करायला लागलेले असतात. एका दिवसात श्रावणीला इतकं टॉर्चर केलेलं असतं, या लोकांनी इतकं टॉर्चर केलेलं असतं. आणि ती श्रावणी जेव्हा यांच्या सानिकाची बाजू उचलते, सानिकाला न्याय मिळवून देते, तेव्हा मात्र यांना ती श्रावणी आवडायला लागलेली असते. आता शोभा, सानिका, आई सगळे भरभरून कौतुक करत असतात आणि श्रावणीला असं उचलून धरलेलं असतं की तुझ्यामुळे माझ्या पोरीचं आयुष्य मार्गी लागतंय आणि तुझ्यामुळे माझी पोरगी आता सुखात राहणार आहे, नाही तर आयुष्यभर तिला बदनामी सहन करायला लागली असते. सगळेच कौतुक करत असतात. आता श्रावणीलाही छान वाटतं की माझ्या घरावर जो कलंक लागला होता, जो डाग लागला होता, तो डाग पुसणार आहे आणि सानिका मानाने अभिमानाने त्या बाळाला जन्मसुद्धा देऊ शकते आणि त्याला वाढवू सुद्धा शकते, कारण इंद्रनील तिच्याशी लग्न करणार आहे. सगळं छान आणि व्यवस्थित झालेलं असतं. फक्त श्रावणीने थोडीशी हिंमत दाखवलेली असते आणि जरी अन्याय झालाय, आपल्याकडून चूक झाली, पण आपण चूक का केली किंवा एकट्याची चूक नाहीये हे दाखवून दिल्यामुळे सगळ्यांना ते पटलेलं असतं. जेवढी सानिका दोषी आहे तेवढा इंद्रनील दोषी आहे हे सांगितल्यामुळे लोकांच्याही नजरा बघायच्या बदललेल्या असतात आणि त्यांना कळालेलं असतं की इंद्रनील सुद्धा तेवढाच दोषी आहे. इंद्रनीलने आपली चूक मान्य केलेली असते आणि सानिकाशी लग्न करायला तयार झालेलं असतो. मित्रांनो, आता सानिकाचं आणि इंद्रनीलचं लग्न कसं होतं आणि स्वीटी त्यात अजून काय तमाशा करते हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला. पुढचा भाग, हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.